आजचा तिसरा दिवस आहे आपला. तिसरा दिवस म्हणजे तिसरा चॅप्टर म्हणूयात आपण. तिसरा चॅप्टर आहे जादुई नाते संबंध. आता नातेसंबंधांमध्ये जादू कशी निर्माण करायची? म्हणजे यामध्ये मी तुम्हाला आपण कालच वाचले की आजचा जो चॅप्टर आहे त्याच्याशी रिलेटेड जी काही आपण हे करणार आहोत. म्हणजे जी असाइनमेंट करणार आहोत त्याच्यात 3 फोटो लागणार आहेत. 3 फोटो का घ्यायचे? खरं तर असे जेव्हा हे असतात ना सेशन, म्हणजे जे आपल्याला मोबाईल वरून फोटो बघायचे असतील किंवा काय, तर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉप प्रेफर केला तरी चालेल, किंवा जर तुम्हाला फोटो हवे असतील तर फोटो तुमच्याकडे असतील तर फोटो घ्यायचा सिंगल. तुम्ही जसं म्हणले काल आपलं जसं सांगितलेलं आहे तसं सिंगल फोटो बघायचा मोस्टली, किंवा तुमच्या बरोबर असलेला फोटो बघायचा त्या व्यक्तीचा. आणि 3 असेच फोटो चूज करायचे होते की जे आपले संबंध ठीक आहे, पण आपल्याला अजून त्याच्यामध्ये छान इम्प्रूव्हमेंट. खूप निगेटिव्ह असतील तर ते नाते घ्यायचे नाहीयेत. तर आपण चालू करूया तिसरा चॅप्टर, जादुई नातेसंबंध. कल्पना करा की या पृथ्वीवर तुम्ही फक्त एकटेच आहात. असं जर असतं तर तुम्हाला काहीही करायची इच्छाच राहिली नसती. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखादं चित्र काढलं आणि ते बघायला कोणीही नसेल तर ते चित्र काढण्यात काय अर्थ आहे? चांगली संगीत चांगली संगीत रचना केली पण ती जर ऐकायला कोणी नसेल तर? एखाद्या गोष्टीचा शोध लावला पण त्याचा वापर करायला कोणी नसेल तर त्याचा काय उपयोग? तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याचे कारणच उतरणार नाही. कारण कोठेही गेलात तर तुम्ही जिथं आधी होता तशीच परिस्थिती असणार. तुमच्याशिवाय तिथं कोणीच नसणार. तुम्हाला जीवनात आनंद मजा काहीच येणार नाही. म्हणजे आपण इमॅजिन जरी केलं की आपण पृथ्वीवर फक्त एकटेच आहोत, काय अवस्था असणार आहे सांगा? आपण फक्त एकटे, कोणीच नाही, ह्युमनच नाहीये. कुठले ह्युमन्सच नाहीत, फक्त आपण एकटे आहोत. कसं आपण जगू शकेल? जगणं किती म्हणजे आता हे पॅराग्राफ मध्येच काही म्हणाले बघा. तुम्ही एखादं सुंदर चित्र काढलं, तुम्ही अगदी एखादं कोणी कुठला तरी रिसर्च केला, काहीतरी इन्व्हेंट केलं, तर ते कशासाठी करायचंय? त्याचा उपभोग घ्यायलाच कोणी नाही, किंवा त्याला बघायला सुद्धा कोणी नाही. आपल्याला साधी आपल्या महिलांच्या मध्ये तर बरंच असतं, किंवा पुरुषांमध्ये पण असतं. अगदी पुरुष नाही त्यात काही वेगळे आहेत असं नाही मला वाटत. आपण एखादा छान ड्रेस घातला, छान साडी नेसली तर आपण लगेच जाऊन मुलांना विचारतो, नवऱ्याला विचारतो, मैत्रिणीला विचारतो की नाही? म्हणजे कोणीतरी आपल्याला ते अप्रिशिएट करावं, कोणीतरी छान म्हणावं असं सहज वाटतं आपल्याला, आणि ते ह्युमन नेचर आहे. त्यात काही वेगळी गोष्ट काही वेगळं आहे असं नाहीये. पण असतं की नाही ते, म्हणजे कोणीतरी आपल्याला अप्रिशिएट करावं, किंवा आपण एखादा छान पदार्थ बनवला घरामध्ये, किंवा ऑफिसमध्ये एखादं छान काम केलं तर आपल्याला कोणीतरी अप्रिशिएट करावं, छान किती छान केलंयस तू. किंवा मुलांनी कधी आपल्याला म्हणाले की मम्मी छान भाजी बनवलीस, किती छान वाटतं, हो की नाही? पण आपण काही केलं तरी त्याला काहीच अर्थ नाही असंच होईल की नाही, जर आपण एकटेच आहे. तुम्ही राहून बघा, कधी कधी एकटं राहायला पण आवडतं. मला खरं आवडतं राहायला, स्वतः बरोबर राहायला आवडतं. पण 2 दिवसाच्या वर राहू शकतो का आपण? 2 दिवस मला छान वाटेल. तिसऱ्या दिवशी असं वाटतं मग मुलांना फोन कर, मम्मीला फोन कर, मैत्रिणीला फोन कर, हिला जाऊन भेट, तिला जाऊन भेट, ह्याला फोन कर, त्याला फोन कर, चालू होतं. म्हणजे 2 दिवस सुद्धा आपण एकटं राहायला नको वाटतं. तरी आपल्या आजूबाजूला माणसं आहेत, बघायला आहेत. आपण घरामध्ये एकटेच राहतोय. शक्य होतं का तसं राहायला तरी? आणि घरी बघा, आपण जेव्हा एकटेच असतो, आपण एक दिवस सगळे असले की पूर्ण स्वयंपाक करतो. एकटा असला की चला काहीतरी मॅगी बनवा, काहीतरी उपमा बनवा, पोहे बनवा, तेवढंच खा. हा, हाय की नाही? एक दिवस असं, दुसऱ्या दिवशी पण तसंच काही बनवावंसच वाटत नाही स्वतःसाठी, हाय की नाही? स्वतःसाठी तर उलट करून खायला पाहिजे खरं तर. पण आपण काहीच करत नाही का बरं? एकटं म्हणजे 2 दिवस 3 दिवस सुद्धा आपण एकटं राहू शकत नाही. आणि जर आपण पृथ्वीवर एकटेच असतो तर कशी आपली अवस्था झाली असती? आता त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी आजूबाजूला माणसं आहेत, म्हणजे जी नाती आहे, मुळातच आपण जेव्हा पृथ्वीवर जन्माला येतो
तेव्हाच काहीतरी शिकण्यासाठी आलेलो असतो. आपलं एक पर्पज ऑफ लाईफ घेऊन आलेलो असतो आपण जन्माला येतो तेव्हा. आणि ते जे एज्युकेशन आहे, ते जे लर्निंग्स आहेत, ते शिक्षण आहे, ते आपल्याला आपल्या नात्यांमधून, आपण जिथे काम करणार आहोत, आपली नाती, आपली काम म्हणजे सगळेच रिलेशन, घरचे म्हणजे जे आपले सामाजिक रिलेशन, प्रोफेशनल रिलेशनशिप, नातेसंबंध. प्रोफेशनल म्हणजे तुम्ही जॉब, तिथं जिथे तुमचं बिझनेस असेल, जॉब असेल, सामाजिक रिलेशन म्हणजे समाजामधले आजूबाजूची लोक, आहे की नाही, तुमचे किंवा ह्याच्या जवळचे हे संबंध म्हणजे आपले घरातले, आपले नवरा, मुलं, आई, बाबा, भाऊ, बहीण, दीर, जाऊ, सासू, सासरे, जे काही असतील ते, हे सगळे संबंध तुम्ही विचार करा की तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं जे काही आतापर्यंत वय असेल, तुमच्या आयुष्यामध्ये अशी किती लोक आलेली आहेत. जेव्हा तुम्ही विचार कराल ना, ती लोक तुमच्या आयुष्यामध्ये काही नाही काही कारणाशिवाय आलेली नसतात. काहीतरी तुम्हाला त्यांनी शिकवलेलं असतं. ते आपण तेवढं ओपन माइंडेड नसतो, ओपन अँड रिसेप्टिव्ह नसतो. म्हणजे आपण ते ग्रहण करण्या इतकं अवेअर नसतो, जागृत नसतो. त्यामुळं आपल्याकडून बऱ्याचशा चुका होतात. का? तर म्हणजे आपण इथे काहीतरी शिकायला आलेलो असतो, अनुभव, आणि तो अनुभव घ्यायसाठी आपला जन्म झालेला असतो आणि तो अनुभव घेणंच आपण विसरून जातो. त्यामुळं आपल्या सगळ्या गोष्टी गणतात. तर आता आपण ह्या चॅप्टर मधून काय शिकणार आहोत? तर आपले जे काही नातेसंबंध आहेत, ते आपल्याला म्हणजे ते नातेसंबंध चांगले असले तर आपण अर्थपूर्ण आणि खूप आनंदाने आयुष्य पुढचं जगू शकतो. आणि जर नसतील तर त्यातून पण काही ते नातं आपल्याला काहीतरी शिकवायला आलेलं असतं आणि ते त्यातून शिकलो आपण की त्या नात्यातला जो प्रॉब्लेम आहे, त्यातलं जे कटुता आहे, ते सुद्धा आपण ग्रॅटिट्यूडच्या, कृतज्ञतेच्या द्वारे आपण बदलू शकणार आहे. म्हणजे एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. म्हणूनच आता कशी आपण म्हटलो की ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला ऍडव्हान्स चॅप्टर मध्ये अजून नातेसंबंधांचा चॅप्टर येणार आहे, प्रकरण होणार आहे ते. पण त्यावेळेस खूप निगेटिव्ह असणारे नातेसंबंध घ्यायचे आहेत. पण आता कसे की म्हणजे ठीक आहेत, ओके ओके आहेत नाती, अशी 2-3 नाती घ्यायची आहेत आपण, की ज्याच्यामध्ये आपल्याला अजून इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर चांगले नातेसंबंध होतील. हा, त्यासाठी आपण हे 3 नाती घेणार आहे. तर आपण बघूयात की आपण आपल्या संबंधांमध्ये कृतज्ञतेच्या मार्गाने कसा आपण आपल्या नातेसंबंध चांगली करू शकतो, बिघडली असतील तर छान करू शकतो, त्यांच्याबरोबर कसं चांगले नातेसंबंध निर्माण करू शकतो, हे आपण बघूयात ह्या चॅप्टर मध्ये पुढे. इतर लोकांबरोबर तुमचा असलेला संपर्क आणि अनुभवाच्या गोष्टी तुमच्या जीवनात आनंद निर्माण करतात. बघा काय म्हणतायत हे, केवढी छान सेंटेन्स आहे. अर्थ आणि जगण्याचं प्रयोजन निर्माण करतात. इतर लोकांबरोबर तुमचा असलेला संपर्क आणि अनुभवाच्या गोष्टी तुमच्या जीवनात आनंद निर्माण करतात. अर्थ आणि जगण्याचं प्रयोजन निर्माण करतात. तुमचं जगण्याचं प्रयोजनच निर्माण करण्यासाठी तुमच्या आयुष्यात माणसं लागतात. आणि सगळ्यात महत्वाचे, आपले सगळ्यात महत्वाचा मेन सोर्स असतो, जे बायोलॉजिकल आपले आई वडील असतात, ते आपले मेन सोर्स ऑफ पॅरेंट्स आहेत. म्हणजे आपण जे त्यांच्या पोटी जन्म घेतलाय, तर त्यांच्याशी आपण कधी कधी तर आपल्या आपल्या आई बाबांशी कसे संबंध आहेत हे सुद्धा कधी बघितलेले नसतात. की माझ्या आई बरोबर माझे नाते संबंध कसे आहेत, प्रेमाचे आहेत की अंडरस्टँडिंगचे आहेत, समजदारपणाचे आहेत, की खरंच भांडण म्हणजे चिडाचिडीचे आहे, की बाबा खूप इंटेलेक्च्युअल आहेत, म्हणजे बौद्धिक लेवलला आम्ही दोघी खूप छान बोलू शकतो, अशा पद्धतीचं आहे. कुठल्या पद्धतीचं नातं आहे आपलं आईशी, आपल्या वडिलांशी आपल्या कुठल्या पद्धतीचं नातं आहे? खूप प्रेमाचं आहे की खूप वाईट म्हणजे निगेटिव्ह आहे? आता मी नेहमी मागच्या वेळेस पण मॅजिक बुक केलं तेव्हा मी माझं एक्सपिरियन्स सांगितलेलं आहे. माझ्या वडिलांबरोबरचं नातं अजिबात चांगलं नव्हतं. बिलकुल बरोबर नव्हतं माझ्या वडिलांबरोबरचं नातं. पण ते ज्यावेळेस आय एम सो ग्रेटफुल, म्हणजे आय एम सो ग्रेटफुल की ते जायच्या आधी माझ्या हातून त्यांची सेवा घडली. नाही तर मी आयुष्यभर माझ्या हे पुस्तक आयुष्यात आल्यानंतर मला कळालं की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जे येणारे मेल मस्क्युलाईन एनर्जी आहे, म्हणजे आपण कशी फेमिनाईन एनर्जी,
जसे पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी कशा दोन एनर्जी आहेत, तशाच मस्क्युलाइन एनर्जी आणि फेमिनाईन एनर्जी पृथ्वीवरच्या दोनच एनर्जी महत्वाच्या आहेत. एक स्त्री आणि एक पुरुष, स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. तर तुमचं तुमच्या वडिलांशी जसं नातं असतं, तुमच्या वडिलांबद्दलचे जसे मत असतं, तुमच्या आयुष्यामध्ये तशाच पद्धतीचे मस्क्युलाइन एनर्जी येणार आहे. म्हणजे पुरुष तशाच पद्धतीचे येणार आहेत. म्हणजे तुमच्या वडिलांचा एखादा गुण तुम्हाला आवडत नसेल, तर तो तुमच्या मुलात दिसणार, तुमच्या नवऱ्यात दिसेल किंवा तुमच्या बॉसमध्ये दिसणार, तुमच्या सासऱ्यात दिसणार. तर हे मी थोडंसं वेगवेगळी पुस्तकं केली त्यामुळं कळालं. तर आता आपण ह्या पुस्तकामध्ये म्हणजे ह्या सेंटेन्सचं महत्व म्हणजे तुम्ही अर्थ जर जाणून घेतला ना आणि ह्याच्या मागचं सायन्स जर समजून घेतलं, कोड समजून घेतलं, तर तुम्हाला आपण आपले नातेसंबंध खूप व्यवस्थित सांभाळू शकतो. म्हणजे जिथे बोलायची आवश्यकता आहे तिथे बोलायचंय, जिथे बोलायचं नाहीये तिथे शांत राहायचंय, जिथे प्रेमाने वागायचंय तिथे प्रेमाने वागायचंय आणि ज्या नात्यातून मला फक्त शिकायचंय तिथे मी शिकणार आहे. हे मला समजेल जेव्हा मी हे समजून घेईल. मी माझी फेमिनाईन एनर्जी, माझ्या आईचं माझं नातं कसं आहे आणि मला माझ्या आईच्या कुठल्या गोष्टी आवडतात, तर त्या गोष्टी माझ्यात असणार आहेत. मला आईच्यातल्या ज्या गोष्टी आवडतात ना, त्या माझ्यात पण असणार आहेत. आईच्यातल्या ज्या गोष्टी आवडत नाहीत, त्या कधी कधी माझ्यात असतात आत्ता. म्हणजे मला ती गोष्ट माझ्या आईची आवडत नव्हती, पण मी तशीच वागते. असं कधी कधी आपल्याला होतं किंवा कधी कधी आपल्याला असं जाणवतं, अरे माझी बहीण तशीच आहे. कधी कधी आपल्याला असं जाणवतं की एखादी आपण बँकेत गेलोय, बँकेत आपण एखाद्या कामानिमित्त गेलोय, तर एखादी लेडीज आपल्याशी इतकी प्रेमाने वागत असते, आपल्याला असं वाटतं यार ही माझ्या आईसारखी वागते खरंच, किती छान वागतायत त्या, है की नाही? किंवा आपली एखादी मैत्रीण इतकी प्रेमाने वागत असते आपल्याशी किंवा इतकी छान केअर करत असते, काळजी करत असते, आपल्याला चांगल्या गोष्टीतून वाईट गोष्टीतून वाचवत अगदी आपल्या आईसारखी वागत असते ती. म्हणजे ह्याच गोष्टी कशा असतात की तुमचा इतर लोकांवर तुमचा असलेला संपर्क आणि अनुभवाच्या गोष्टी तुमच्या जीवनात आनंद निर्माण करतात, अर्थ जगण्याचं प्रयोजन निर्माण करतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा तुमचे सोर्स पॅरेंट्स बरोबरची तुमची रिलेशन तुम्ही जर विचार केलात की नाही, की तुमच्या आजूबाजूच्या नात्यांना तुम्ही सहज बघू शकता की माझे प्रोफेशनल रिलेशन कसे आहेत, माझ्या घरातल्यांबरोबरचे नातेसंबंध कसे आहेत, माझ्या मित्र परिवाराबरोबर संबंध कसे आहेत, तुम्ही स्वतःची स्वतः अनालाइज करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही त्यातून शोधू शकता की मला कुठल्या नात्यावर काम करायची गरज आहे. जेव्हा तुम्ही हे शोधाल की माझे प्रोफेशनली रिलेशन माझ्या बॉस बरोबर कसे आहेत, माझ्या कलिग बरोबर कसे आहेत, माझ्या एम्प्लॉई बरोबर कसे आहेत, माझ्या क्लायंट बरोबर कसे आहेत, हे तुम्ही जेव्हा अनालाइज करता तेव्हा मला कुठे काम करायची गरज आहे ते मला कळतं किंवा मला कुठे शिकायची गरज आहे ते मला कळतं. तुम्ही तुमच्या आई बरोबरचं नातं बघितलं, भावाबरोबरचं नातं बघितलं, बहिणी बरोबरचं नातं बघितलं, तर मला त्यातून काय शिकायचं आहे का? किंवा माझे इथे जरा डार्क साइड आहेत का माझ्या ह्या नात्यामध्ये, तर मी इथे काय करू शकते, इथे मी कुठले ग्रॅटिट्यूड करायला पाहिजेत म्हणजे माझं हे नातं सुधारेल. तर हे आपण पुढे शिकणार आहे. त्यासाठी ना तुम्ही तुमचे नाते महत्वाची, तुमचे जे नाते संबंध आहेत ते स्वतः अनालाइज करायला शिकायचंय. पहिलं आपण मुळात ह्याच गोष्टी करत नाही. आपण काय करायला पाहिजे की माझे प्रोफेशनल रिलेशन कसे आहेत सगळ्यांबरोबर, मी माझ्याच अँगलने बघायचं नाही, तर माझ्याबद्दल माझी मैत्रीण काय म्हणते तुझ्यातली, आपण कधी कधी ती गोष्ट सांगते पण आपण इग्नोर केलेली असते की तुझ्यात ही गोष्ट चांगली आहे ग, मग आपण आपण सहज असं आपण स्माइल देतो आणि विसरून जातो. पण ती गोष्टी अप्रिशिएट करण्यासाठी असते. आणि एखादी गोष्ट आपली चुकीची कोणतरी सांगतं ना, त्यावेळेस त्याच्यावर काम करण्यासाठी ती गोष्ट आपल्याला समोरून सांगितलेली जात असते. तर हे थोडंसं आपण खूप ओपन माइंडनी राहायचं असतं, जेणेकरून ते आपल्यामध्ये बदल करण्यासाठी आणि आपले नातेसंबंध चांगले होण्यासाठीची गरज असते. आणि त्यासाठी आपण एकदा ते शोधायला लागलो की आपण त्याच्यावर काम करू शकतो आणि आपल्याला कळले आता की कुठले कुठले पर्याय आहेत, त्याच्यावर काय काय करू शकतो. मॅजिक बुकनी तर कितीतरी सांगितलंय की तुम्ही ग्रॅटिट्यूड केलं, तुम्हाला त्या
ज्यांच्या बरोबरचे तुमचे रिलेशन इकडे तिकडे झालेले आहेत त्यांना जाऊन स्वतः सॉरी म्हणायची पण गरज नाही. आपोआप त्या नात्यामध्ये बदल होणार आहे. काम कुठे करायचंय? आपण स्वतःवर करायचंय. हा, तर हेच आपण कसं करायचं ते आपण पुढे बघूयात. म्हणूनच दुसऱ्या कशापेक्षाही नातेसंबंध तुमच्या जीवनावर अधिक परिणाम करतात. तुमच्या स्वप्नातील जीवन जगण्यासाठी तुमच्या सध्याच्या आयुष्यातील नातेसंबंध किती परिणामकारक असेल हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचे ठरते. तसेच जादूने तुमचं आयुष्य बदलण्यासाठी लागणाऱ्या कृतज्ञतेपर्यंत पोहोचण्यासाठी नातेसंबंध हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. काय आहे तर कृतज्ञतेपर्यंत पोहोचण्यासाठी नातेसंबंध हे सर्वात शक्तिशाली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही नातेसंबंधांवर काम कराल ना, तुमचे जर नातेसंबंधांमध्ये बरीचशी गडबड असेल ना, त्यांच्यावर जर तुम्ही ग्रॅटिट्यूड केला तर तुमच्या स्वप्नांपर्यंत खूप फास्ट जातो. मोस्टली मॅजिक बुक मध्ये येणारे लोक खूप जास्त करून मनी एरियामध्ये काम करतात, म्हणजे पैशाच्या एरियामध्ये. आणि पैशाच्या एरियामध्ये काम केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट पण लगेच दिसून येतो. का? तर पैसे हे कसे दिसतात, मोजता येतात आणि त्याच्यामध्ये बदल झालेला लगेच कळतोय आपल्याला, है की नाही? त्यामुळे लोक जास्त करून ह्याच्यामध्ये काम करतात. पण तुम्हाला जर तुमची मोठी स्वप्न काही असेल आणि ती पूर्ण करायची असेल तर तुम्हाला नातेसंबंधांवर जास्त काम करावं लागणार आहे. त्याच्यामधले जे खड्डे आपल्यामुळेच पडलेले असतात, निगेटिव्हिटी आलेली असते, त्याच्यावर तुम्ही ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता जास्तीत सारिका, जास्त. ऐक ना, मला एक प्रश्न आहे की आता उदाहरणार्थ तू म्हंटली हा. की आपल्याला जर एखाद्या व्यक्तीचा राग आला किंवा आपली कधी चला नकळत आपली बोलताना किंवा असं काय करायचं झाले, चुकून आपल्या रागातून काहीतरी गेलं, समोरच्या व्यक्तीला आपण बोललो, नंतर आपल्याला वाईट वाटलं, तर हा. ती कृतज्ञता तू म्हणली की आपण हे करायचं म्हणजे समोरच्या व्यक्तीवर आपोआप परिणाम होतो. ते कसं, म्हणजे ते थोडं सांगशील का प्लीज? हो. अरे आपण हा चॅप्टर पूर्ण गेला संपला की नाही की तुला समजेल. त्यासाठी तुला काय करायचं तर हम्म. ठीक आहे की बाय मिस्टेक आपण कधी कधी आपल्याही नकळत एक पटकन बोलून जातो भावनेच्या भरात, रागाच्या भरामध्ये. तर तुम्हाला काय करायचं, त्याच्यासाठीचे ग्रॅटिट्यूड्स करायचे. कसे करायचे ते सुद्धा म्हणजे ह्याच्यात दिले बघ. पुढे जसं हा चॅप्टर संपेल की नाही तेव्हा तोपर्यंत तुझ्या लक्षात येईल, आणि नाही आलं तर आपण परत एकदा ह्याच्यावर बोलूया. ठीक आहे? तोपर्यंत तू हे बघ. तुला नाही समजलं तर आपण हा प्रश्न परत एकदा घेऊयात. ओके? गतकाळातील थोर विवेकी सुज्ञ माणसांच्या शहाणपणातून आणि संशोधनातून दिसून आलं आहे, आणि त्याला विज्ञानानंही पुष्टी दिली आहे, ते असं की कृतज्ञतेचे आचरण करताना त्याचे नातेसंबंध जास्त जवळकीचे, सलोख्याचे असतात. म्हणजे काय बघा, आता ह्या सायन्स सुद्धा काय म्हणतायत, आणि आतापर्यंतचे जे काही लोक आहेत त्यांनी पण काय सांगितलेले, जे काही सुज्ञ लोक झालेले आहेत किंवा गतकाळात जे काही थोर लोक, मोठी माणसं जी होऊन गेलेले, त्यांनी जे संशोधन केलेलं आहे त्यांनी सगळ्यांनीच काय सांगितलेलं आहे की जे कृतज्ञतेचे आचरण करतात त्यांचे नातेसंबंध जास्त जवळकीचे, सलोख्याचे असतात. म्हणजे जे कृतज्ञता करतात त्यांचे नातेसंबंध चांगले होतात. आणि ते कसे होतात ते पण सांगितले त्यांनी. हे बघा, कुटुंबाशी, मित्रांशी त्यांची जास्त जवळीक असते आणि इतर लोकांचंही त्यांच्याबद्दल अनुकूल मत असतं. मात्र आश्चर्याने गुंग करून टाकेल अशी आकडेवारी संशोधन अभ्यासात दिसून आली आहे. ती अशी की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबाबत केलेल्या विचार रूपातील किंवा शब्द रूपातील एका तक्रारी मागे त्या नातेसंबंधाची भरभराट होण्याची किंवा तो नातेसंबंध दृढ होण्याची 10 वरदानं असावी लागतात. काय सांगितलंय त्यांनी मूलमंत्र? निकिता तुला आता कळालं असेल बघ. जर हो. मात्र आश्चर्याने गुंग करून टाकेल अशी आकडेवारी काय आहे संशोधनाने जी केलेली आहे, एका व्यक्तीने, आपण शब्द रूपाने म्हणजे आपण शब्दामध्ये पण कधी कधी कोणाला हर्ट करतो, अगदी शिवीच द्यायला पाहिजे असं नाही, आपण खूप हर्टिंग बोलतो एखाद्याला, ते खूप असं हर्टिंग एखादा शब्दच बोलतो सहज पण तो खूप हर्टिंग असतो समोरच्यासाठी. किंवा आपण कधी कधी थिंक करत असतो त्याबद्दल, म्हणजे विचार करत असतो, आपण बोलत नाही पण आपण मोस्टली बघा, आपण कधी कधी आपल्या आपले
कोणाशी म्हणजे आपले प्रोफेशनल रिलेशन मध्ये असो, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असू देत, किंवा आपले साधे जवळचे नातेसंबंध असू देत, आपल्या भाऊ बहिणीबद्दल असू देत, आपल्या नवरा बायकोचं मधलं असू देत. आपण कोणीतरी अनम्यूट आहे, म्यूट करा. तर आपले प्रोफेशनल रिलेशन किंवा आपले जवळचे नातेसंबंध, नवरा बायको असू दे, आई मुलगा असू दे, सासू सून असू देत, आई मुलगी असू देत, भाऊ बहीण असतील, त्यांच्याबद्दल आपण कधी कधी विचारातून पण निगेटिव्ह विचार करत असतो, की अरे त्यांनी म्हणजे कधीतरी एखादं कोणीतरी बोललेलं तेच तेच. आणि मी माझं स्वतःच इथे एक्झाम्पल देईन, की मी तशीच व्यक्ती होते. अजूनही बऱ्यापैकी माझ्यामध्ये ती गोष्ट आहे, पण मी आता त्याच्यावर खूप काम केलंय, खूप म्हणजे खूप शांत झालीय मी स्वतःला. आय एम सो ग्रेटफुल, की आय एम सो ग्लॅड, की ती गोष्ट माझ्या समोर आली आणि मी त्याच्यावर काम केलं. मी माझं इथे स्वतःचं एक्झाम्पल इथे देईन, की माझे आणि माझे सासऱ्यांचे ज्या अजिबात चांगले, माझ्या पप्पांची जशी रिलेशन माझी होती, तशीच माझ्या सासऱ्यांबरोबरची रिलेशन होती. ते काही असताना म्हणजे मी इमॅच्युअर होते, किंवा लहान वयात लग्न झालेलं, नॉलेज नव्हतं, ते कधी काही एखादी गोष्ट मला बोलले असतील रागाच्या भरात, पण ती कित्येक वर्ष मी घेऊन चाललेले. पण आणि ती गोष्ट एकदा दोनदा होऊन गेली असेल, पण मी जवळजवळ माझे लग्नाचे 25 वर्ष झालेत. जवळजवळ मी हे पुस्तक यायच्या आधी म्हणजे 23 वर्ष त्या गोष्टी मनात खूपदा रेंगाळलेल्या आहेत. म्हणजे ती लग्नानंतर काही 1-2 वर्षामध्ये झालेल्या गोष्टी मी 23 वर्ष ती मनात, म्हणजे 2-3 वेळा झालेल्या घटना, पण मी 23 वर्ष त्या घेऊन फिरत होते. किती वेळा घटना हे केले असतील, सांगा मला. मग त्यांचे माझे नातेसंबंध काय होणार आहेत अजून त्याच्यामध्ये वाईट. म्हणजे आता मी माझ्या सासऱ्यांना जेव्हा गेल्या वर्षी अश्विन मेमनी मिच्छामी दुक्कडम, म्हणजे एक जैन धर्मीय लोकांच्या मध्ये आहे, की एक वर्षातून 8 दिवसांचा पिरियड असतो, तिथे ते रात्रंदिवस म्हणजे ते अन्न ग्रहण करत नाहीत, फक्त पाणी घेतात. काही लोक फ्रूट घेतात, पण फक्त काही लोक जैन धर्मीय फक्त पाणी घेतात, आणि ते 8 दिवस फक्त फॉरगिवनेस मागतात, फॉरगिवनेस करतात, म्हणजे माफी मागतात, माफी देतात, माफ स्वतःला करतात 8 दिवस. आणि हे अश्विन मॅमनी गेल्या वर्षी ऍक्टिव्हिटी केलेली, मी पहिल्यांदा माझ्या सासऱ्यांना माफ करू शकलेले. जेव्हा पहिल्यांदा मिरर बुक घेतलं ॲनीने, त्यावेळेस तिने जे आरशासमोर बसून माफ करायचं, माफ तुमचे, कारण की तिने सांगितलेलं की तुम्ही जर माफ नाही केलं तर तुमचे नातेसंबंध तर बिघडणारच आहेत, पण तुम्ही तुमच्या आतमध्ये त्याचं ब्लॉकेज करून ठेवलेलं असतं आणि त्याचं रूपांतर पुढे जाऊन आजारांमध्ये होतं. जेव्हा हे मी शिकले, तर मला त्यांना माफ करता येत नव्हतं. एक ऍक्टिव्हिटी घेतलेली तिने, की हातात पेन पकडायचा आहे आणि त्या व्यक्तीने जे काय बोललंय ते आठवायचं आहे, आणि तो इतका घट्ट पेन पकडायचा आणि तो अचानक ॲनीने सांगितलं सोडा, की ते सोडायचा. माझा हात पूर्ण लालबुंद झालेला तरी मी तो पेन सोडत नव्हते. किती त्यांच्याबद्दलचा तीव्र संताप होता माझ्या मनामध्ये. 23 वर्ष, नॉट जोक. माफ करू शकत नव्हते मी त्यांना. आणि जेव्हा मी तो सोडला ना, तर माझा हात पूर्ण लालबुंद झालेला. म्हणजे मला त्यांना माफ करायला, आणि स्वतःला पण मी स्वतःची पण माफी मागितली, कारण 23 वर्ष तो डोक्यात घेऊन ठेवण्यामुळे माझं किती नुकसान मी केलेलं त्या पुस्तकामुळे मला कळालेलं. त्या व्यक्तीचं नुकसान नसतंच, समोरच्या व्यक्तीचं नुकसान नसतंच, नुकसान फक्त माझं आहे. नुकसान फक्त माझं आहे, कारण की तो राग तो व्यक्ती कधी 20 वर्षापूर्वी बोललेला, मी 23 वर्ष तो राग डोक्यात धरून, जेव्हा जेव्हा ती सिच्युएशन येईल तो राग परत माझा तेवढ्याच ह्यानी वरती यायचा. पण तो राग त्या व्यक्तीला काय कळणार आहे तिकडच्या, त्याला किती राग आहे माझ्या मनात किंवा काय. ते नॉर्मल त्यांनी बोललं त्या क्षणाच्या त्या सिच्युएशन नुसार, त्यांच्या ध्यानीमनी पण नसेल, पण तो मी 23 वर्ष राग धरून बसल्यामुळे मला त्याचा खूप त्रास झालेला. आणि आमच्या दोघांचं नातं बिघडलेलं तर ते बिघडलंच होतं. आत्ता कुठे मी त्यांच्याशी छान बोलू शकते, त्यांच्यासमोर बसू शकते, नाही तर मला त्यांच्यासमोर बसू सुद्धा शकत नव्हते. मी माझं स्वतःचं ज्वलंत एक्झाम्पल सांगते.
जर एखाद्या नातेसंबंधामध्ये तुम्हाला जर दृढ करायचं असेल, तुम्हाला जर छान नातेसंबंध टिकवायचे असतील, तर त्यामध्ये तुम्हाला ग्रॅटिट्यूड म्हणजे जेव्हा मॅजिक बुकमध्ये आम्हाला कृतज्ञता व्यक्त करायला सांगितलेले आहे, तर मी माझ्या सासऱ्यांबद्दल कृतज्ञता मला सांगता येत नव्हती, की मी काय लिहू त्यांच्यासाठी. आय एम सो थँकफुल टू अण्णा आणि त्याच्या पुढे मला विचार करावा लागेल. एक ग्रॅटिट्यूड लिहिता येत नव्हतं त्यांच्याबद्दल मला. जेव्हा मी त्यांना मनापासून माफ करायला लागले आणि अजूनही कधी कधी होतं मला त्यांच्याबद्दल काही गोष्टी आठवल्या की ते होतं, पण मला लगेच ते फॉरगिव्हनेस करावं लागतं स्वतःला आणि त्यांना सुद्धा. तर त्यांच्या नात्यांमध्ये आणि माझ्या आणि आता अण्णा माझ्याशी खूप छान बोलतात. म्हणजे मी कोरेगावची आमची काही छोटी प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टी संदर्भात मी काही हे करायला गेले म्हणजे मी तिकडचे काय घरपट्टी वगैरे मी भरते ना तिकडची, तर ते लगेच ह्यांना पाठवतात पावती, परत भाऊजींना पाठवणार, मग सगळ्यांना सांगतात की सारिका आमची बघते तिकडचं सगळं. म्हणजे घरपट्टी वगैरे स्वतः सारिका भरते पुण्यातून, असं कौतुकाने सांगतात सगळ्यांना. माझ्या जीवनाचं कौतुक करत असतात ते. हा बदल कधी झाला जेव्हा मी माझ्यामध्ये बदल केलेला आहे, त्यांच्याबद्दलचे विचार जेव्हा मी बदलले. आणि हे विचार कधी बदलू शकतात, तुम्ही जेव्हा त्यांच्याबद्दलच्या चांगल्या गोष्टी कृतज्ञता शोधायला लागता तेव्हा. जेव्हा मी माझ्या सासऱ्यांबद्दल लिहिलं की आय एम सो ग्रेटफुल किंवा आय एम सो थँकफुल अण्णा, बिकॉज तुम्ही माझ्या नवऱ्याला जन्म दिला म्हणून तो मला नवरा म्हणून मिळाला. मी जेव्हा त्यांच्याबद्दल लिहिलं की आय एम सो थँकफुल टू अण्णा, बिकॉज तुम्ही माझ्या नवऱ्याला चांगले संस्कार दिले, त्यामुळे तो चांगला संस्कारी नवरा मला मिळालेला आहे. आय एम सो थँकफुल टू अण्णा की बिकॉज त्यांच्या मुलांना इतकी चांगली ह्युमॅनिटी शिकवली, की बिकॉज त्यांनी इतकी चांगली मानवता त्यांच्या मुलांना शिकवली की मी प्राऊडली सांगते की माझा नवरा ॲज अ ह्युमन बिंग बेस्ट आहे. हे जेव्हा मी ग्रॅटिट्यूड शोधायला लागले तेव्हा त्यांच्यामध्ये मी माझ्या जवळ काम केलं तेव्हा त्यांच्यामध्ये आपोआप बदल झालेला आहे तो. मला त्यांना जाऊन माफी पण मागावी लागली नाही समोरून. मला स्वतःला त्यांना माफ करावं लागलं. मला स्वतःला माझी स्वतःची माफी मागावी लागली की 20 वर्ष मी राग धरून बसले. मी त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड करायला लागले, त्यावेळेस ते आपोआप बदललेलं आहे. तर हेच आपलं इतकी मोठी त्या ब्लेसिंग मध्ये ताकद आहे की त्या ब्लेसिंगमुळे तुम्ही तुमच्या नाती म्हणजे सगळ्यात क्लिष्ट नाती सुद्धा तुम्ही चांगली करू शकता. कृतज्ञतेमुळे नातेसंबंध दृढ होतात. जसजशी कोणत्याही नातेसंबंधाबाबत तुम्ही कृतज्ञता वाढवता, तशी जादू होऊन त्या नातेसंबंधातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आनंद आणि चांगल्या गोष्टी मिळत राहतात. कृतज्ञतेमुळे तुमच्या केवळ नातेसंबंधात बदल होत नाही, तर ती तुम्हालाही बदलवते. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त कृतज्ञता व्यक्त करायला लागता आपल्या नातेसंबंधांमध्ये, तेव्हा तुमचे त्याच्याबद्दलचे मतही बदलतं आणि तुमच्या त्यांच्याबद्दलचा जो काही राग असतो ना, तोही आपोआप जातो. का? तर आपण त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी शोधायला सुरुवात करतो. आता तुमचा स्वभाव कसाही असो, कृतज्ञतेमुळे तुमची सहनशीलता, समजूतदारपणा आणि दयाळूपणा इतका वाढतो की तुम्हाला ओळखू शकणार नाही. पूर्वी कधीतरी नातेसंबंधाचा त्रास तुम्हाला जाणवला असेल, त्याविषयी संताप आला असेल किंवा तुमच्या काही तक्रारी असतील, तर त्या नाहीशा होतील. कारण तुम्हाला दुसऱ्या व्यक्तींविषयी खरोखरच कृतज्ञता वाटते. तेव्हा तिच्यात काही बदल करावा असे तुम्हाला वाटत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, जे आपण असं म्हणतो ना, की नाही माझ्या सासूने असंच वागलं पाहिजे, तरच ती चांगली. माझा सासरा असाच वागतो, माझा भाऊ असाच करतो. माझं पण माझ्या भावाबरोबरचं मत तसंच होतं. म्हणजे तो जो वागायचा मी त्याला इतकी क्रिटिसाइज करायचे माझ्या पाठच्या भावाला, की त्यांनी असं करायला पाहिजे, त्यांनी मम्मीकडे इतकं लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी भावाची विचारपूस केली पाहिजे. हे काय माझ्या अपेक्षा होत्या त्याला. माझ्या अपेक्षा होत्या. पण जेव्हा मी समजू शकले, की त्याचा स्वभाव कसा आहे, तो कशा पद्धतीने आईला मदत करतो किंवा भावाला कशा पद्धतीने चौकशी करतो, तो त्याची त्याची वैयक्तिक तो स्वभाव आहे.
मला जसं वाटतं तसं त्याला मी जेव्हा बदलायची बंद केलं, त्यांनी जे आतापर्यंत जे काही काही घरासाठी केले त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी बघितल्या, ग्रॅटिट्यूड करायला लागले, त्यावेळेस माझ्या भावाविषयीचं माझं मत आपोआप चेंज झालं. त्याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात राग येत नव्हता. जे मी पहिली माझ्या आईशी बोलताना त्याचा विषय निघाला तरी मी खूप रूडली बोलायचे माझ्या आईशी. इव्हन माझ्या आईने त्याला काही मदत केली ना तर मी आईला खूप रागवायचे, की तो असा वागतो, तू कशाला त्याच्याशी संबंध ठेवतेस वगैरे. इतकी एवढ्या वाईट लेवलला बोलायचे मी. पण जेव्हा मी त्याच्याबद्दलच्या कृतज्ञता व्यक्त करायला लागले, त्याच्यातल्या चांगल्या कुठल्या गोष्टी आहेत ते बघायला लागले, त्यावेळेस आपोआप त्याच्याबद्दलचा माझा म्हणजे जो राग आहे, जे काही त्याच्याबद्दलचा द्वेष आहे, तो आपोआप कमी झाला माझ्यातला. तुम्ही तिच्यामधल्या गुणांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात इतके गर्क असता की तिच्याविषयी तुम्ही टीका करत नाही, तक्रार करत नाही किंवा दोषही देत नाही, किंवा खरं तर तिच्याविषयी तक्रार करावी असं तुम्हाला तिच्यात काहीही दिसत नाही. जेव्हा तुम्ही अशा नात्यांमध्ये ग्रॅटिट्यूड किंवा चांगल्या गोष्टी शोधायला लागता ना, आपोआप तुमच्या आयुष्यामध्ये काही वेळेनंतर त्या व्यक्तीमधले काहीच तुम्हाला दोष दिसणार नाहीत. बिलकुल तुम्हाला त्याच्याबद्दल तक्रार करावी लागणार नाही. आपल्या हृदयाला ज्या क्षणी आपल्या जवळील खजिन्याची जाणीव असते तेच क्षण आपल्या खऱ्या अर्थाने जगतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपल्या हृदयात कोण असतात? आपली माणसं. आणि तो खजिना आपल्याला एकदा कळाला की आपल्याला जगणं खऱ्या अर्थाने मजेशीर वाटतं. थॉर्नटन वाइल्डर यांनी कधी म्हटले बघा, यांचा जन्म 1897 ते 1973, लेखक आहेत हे आणि नाटककार. त्यांनी त्यांचं हे मांडलेलं आहे. शब्द हे खूप शक्तिशाली असतात आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार करता तेव्हा खरं तर तुम्ही तुमच्या आयुष्यालाच इजा करून घेता. काय काय म्हणालेत बघा, वर्ड हॅज पॉवर. आमच्या अश्विन मॅम तर नेहमी म्हणतात, तुम्ही एक शब्द सुद्धा बोलताना विचार करायला पाहिजे. म्हणजे त्या तर म्हणजे किती वर्षांपासून प्रॅक्टिस. ते म्हणतात माझ्या कडून पण कधी कधी जातो, आपला जो मूळ स्वभाव आहे त्यानुसार आपण फटकन बोलतो. तर त्यासाठी पण आपण काय करायचं ते पुढे जाऊन सांगणारच आहे मी. पण जेव्हा एक शब्द सुद्धा इतका शक्तिशाली, त्या शब्दांमध्ये ताकद आहे, त्या शब्दांमध्ये इतकी मोठी पॉवर आहे की जर मी तो शब्द वापरला तर तुम्ही तुमच्याच आयुष्याला इजा करून, आपल्याच आयुष्यामध्ये त्याचा परिणाम होणार आहे. कुठल्या परिणाम होणार? परिणाम होणार तो तुमच्या आयुष्यावर. आकर्षणाच्या नियमानुसार जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबद्दल जो विचार करता, बोलता, तो तुम्हालाही लागू पडतो. आकर्षणाचा नियमच काय आहे? तुम्ही जे बोलता, जे विचार करता, कोणाबद्दलही चांगलं बोललं, फिरून तुमच्याकडे चांगल्या गोष्टी येणार आहेत. तुम्ही वाईट बोलला, तुमच्याकडे फिरून वाईट गोष्टी येणार आहेत. आपण बघा सहज मुलांना बोलतो, काय काय नालायकपणा करतोस. आपल्याला खरंच आपला मुलगा तसा नालायक बनावा असं वाटतं का? काय गाढवासारखं करत असतोस. खरंच त्याला आपल्याला गाढव बनवायचं आहे का? पण आपण किती सहज बोलतो. शब्दांमध्ये खूप ताकद असते आणि ती ताकद म्हणजे तुमच्या मुलावर आणि तुमच्यावर, मग तुमच्या आयुष्यामध्ये ते फिरून येणार आहे. तुम्हालाही कोणतरी ते बोलणार आहे. कोणीतरी सहज बोलणार आहे. तुम्ही एखाद्याला म्हणलं काय मूर्ख आहे, तुमच्या आयुष्यामध्ये पण असे व्यक्ती येणार आहेत ते तुम्हाला मूर्ख म्हणणार आहेत. तुम्ही आपल्या मुलाला म्हणालात गाढव आहे, तुमच्या आयुष्यात पण तुमच्या वरचे कोणी येणार आहे की तुम्हाला म्हणणार काय गाढवासारखा काम करत असतो. व्हॉट एव्हर गोज अराउंड कम्स अराउंड. मी जे देणार आहे, मी विचाराच्या माध्यमातून जरी कोणाला दिले ते फिरून माझ्याकडे येणार आहे. मी म्हटलं मी बोलत नाही पण मी मनात विचार करतेय ना, मी जर कोणाबद्दल वाईट विचार करत असेल तर ते तशा पद्धतीची लोक, तशा पद्धतीची परिस्थिती मी माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित करणार आहे. म्हणून जगातील थोर मनाच्या लोकांनी, गुरूंनी आपल्याला कृतज्ञ राहायला सांगितलं आहे. कारण त्यांना माहित होतं की तुम्हाला जर आयुष्यात आणखी मिळावं असं वाटत असेल, तुमच्या आयुष्यात जादूनं वाढ व्हावी असं वाटत असेल, तर इतर व्यक्ती आहेत तशा तुम्ही त्यांना स्वीकारायला हव्या. म्हणजे समोरचा व्यक्ती कसा आहे, आपले प्रॉब्लेम्स होतात कसे,
सगळ्यात अडचणी काय येतात, आपण मला हवंय तसं माझ्या नवऱ्याने प्रेम केलं तरच तो प्रेम करतो असं असं हवं असतं. मला हवंय तसंच माझ्या आईने मला छान छान म्हणालं तरच माझी आई माझ्यावर प्रेम करते. मला आवडतं तसं माझ्या मुलांनी अभ्यास केला तर माझा मुलगा छान आहे. हो की नाही? तर मला पाहिजे तसं. पण आपण समोरच्याची अपेक्षा की नाही, माझ्या नवऱ्याला त्याला नाही आवडत फुलं द्यायला, नाही त्याला आवडत वेळ घालवायला, नाही त्याला गप्पा मारायला आवडत. त्याचा स्वभाव तसा नाहीये. त्याची प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे. हे जेव्हा मी त्याला समोर तो जसा आहे तसा स्वीकारायला लागते. त्रास होतो, होणार नाही असं नाहीये. तुम्हाला तो त्रास होणार आहे. समोरच्या व्यक्तीला आपल्या अपेक्षेप्रमाणे तो नसतो. त्याला नसताना आपण आहे तसं स्वीकारायचा म्हटल्यानंतर त्रास होणार आहे. पण तो जर स्वीकारला तर त्याच्यातले चांगले गुण आपोआप आपल्याला दिसायला लागतात. आणि प्रॉब्लेम येतात कसे? तर मला जसं पाहिजे तशी समोरची व्यक्ती वागत नाही आणि मग मी मनातल्या मनात त्याच्याबद्दल ते तशीच आहे, तो तसाच आहे, बॉस असाच नेहमी बोलत असतो, कितीही काम केलं तरी तो सॅटिस्फाईड नसतो, है की नाही? आपण मनात बोलत असतो, फ्रेंड जवळ बोलत असतो, आई जवळ बोलत असतो, है की नाही? एकमेकांजवळ, मैत्रिणी जवळ बोलत असतोय, है की नाही? पण त्यामुळे काय होत असतं, मी माझ्या आयुष्यामध्ये तशाच परिस्थिती वाढत, उलट एखादं माझं नातं जर ठीक ठीक ओके ओके असेल तर मी मनात त्याच्याबद्दल खूप निगेटिव्ह विचार करत असेल तर माझ्या भावना कुठल्या जात आहेत त्या व्यक्तीपर्यंत, निगेटिव्ह. काय वाढणार आहे अजून आपल्यातली निगेटिव्हिटी? म्हणजे अजून नातेसंबंध जर ते एवढ्या लेवलला असेल तर ते एवढे फाटणार आहेत, है की नाही? असे सेम आपल्या घरातले नाते संबंध बघायचे, प्रोफेशनल रिलेशनशिप मध्ये हे तुम्ही जेव्हा अनालाइज कराल ना तर तुम्हाला खूप इझी जाईल की मला कुठल्या नात्यांवर काम करायचंय, हे तुमचं तुम्ही शोधायचंय. हे आपल्याला शोधावं लागणार आहे. तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं, तू जसा आहेस तसाच मी तुझ्यावर प्रेम करतो, तर तुम्हाला कसं वाटेल? किती छान वाटेल बघा. मला जर कोणी सांगितलंच नाही की सारिका, की तू म्हणजे तू जशी आहेस, तू जशी बोल्ड आहेस, तुला नाही आवडत स्वयंपाक करायला. ठीक आहे, मला आवडतेस तरी पण तू. किती छान वाटेल, हो की नाही? तर हेच म्हणजे जसं तू आहे किंवा आपण आपल्या आईला म्हटलं की आई, आता मला माझ्या मम्मीच्या काही गोष्टी नाहीत आवडत, की ती फार टीव्ही बघते, फार म्हणजे फार सिरियल बघत असते. पण आता मला जेव्हा ह्या गोष्टी कळाल्या तर ठीक आहे, मी आता तिला म्हणते ठीक आहे, तुझं एंटरटेनमेंट आहे, तू तुझ्या मैत्रिणींबरोबर बसत जा, छान आहे, कधीतरी चहा बनवायचा, भजी बनवायचे, एकत्र बसून टीव्ही बघत जा, तेवढंच तुझं एंटरटेनमेंट. हं, अशी मी आता तिला म्हणायला लागले. कारण की मला तिला बदलायचं नाहीये, ती जशी आहे तशी ऍक्सेप्ट करायचंय, कारण तिचा आत्ताचा आनंद, तिचा तो वेळ घालवणं ते महत्वाचं आहे आणि तिचा तो वेळ ती सिरियल बघून घालवते, त्यातून तिला आनंद मिळतो. तर मी तिला आहे तशी स्वीकारायचे. मी आता काहीतरी खूप पुस्तकं करते, मी माझ्या आईला बदलत बसायचं नाहीये, ती जशी आहे तसं मला तिच्यावर प्रेम करावं लागणार. आणि मी जर तिला बदलायचा प्रयत्न केला तर आमचं नातं जे आहे ते अजून अजून बिघडणार, कारण काय होणार आहे, मी तिला निगेटिव्ह एनर्जी देणार आहे नकळत. असं होतं. तर तसाच मी तुझ्यावर प्रेम करतो, तर तुम्हाला कसं वाटेल? लोक जसे आहेत तसे स्वीकारून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही आजची जादूची कृती आहे. आता ते कृतज्ञता कशी शोधायचे? तर आपण एखादं नातं घेऊन नक्की त्याच्यावर पण काम करूया. आता सध्या जरी तुमचे नातेसंबंध चांगले असले तरी या कृतीच्या आचरणामुळे ते जास्त उदात्त होतील आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कृतज्ञता वाटावी असं काहीतरी तुम्हाला सापडत गेलं तर कृतज्ञ किती विलक्षण जादू करील ते तुम्ही पाहाल. यामुळे तुमचे नातेसंबंध तुम्ही विचारही केला नसेल इतके बळकट, परिपूर्ण आणि तुम्हाला समृद्ध करणारे होतील. हं? तर हे जेव्हा तुम्ही त्यांच्यातले चांगले गुण शोधून कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात कराल, तेव्हा तुमचं नाते आपोआप बळकट, पूर्ण आणि समृद्ध होतील. तुम्हाला कृतज्ञ वाटेल अशा एखादे, आता ते असाइनमेंट कशी करायची, म्हणजे आपण ते 3 फोटो घ्यायला सांगितलेत की नाही, तर ते कसं करायचे आहे असाइनमेंट, तर हे सगळ्यांनी समजून घ्याल नक्की आता.
तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशा अगदी तुमच्या जवळच्या 3 नातेसंबंधांची निवड करा. कदाचित तुम्ही तुमची पत्नी, तुमचा मुलगा आणि तुमचे वडील यांची किंवा तुमचा बॉयफ्रेंड, तुमचा व्यावसायिक भागीदार आणि तुमची बहीण यांची निवड कराल किंवा तुम्ही तुमचा सगळ्यात चांगला मित्र, तुमची आजी आणि तुमचे काका यांची निवड कराल. तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या 3 नात्यांची निवड करा. मात्र त्या प्रत्येक व्यक्तीचा फोटो तुमच्याकडे हवा. ते छायाचित्र त्या व्यक्तीच्या एकट्याचं किंवा तुम्हा दोघांचं एकत्र असायला पाहिजे. जसं काल आपण बोललो. आता पुढे काय करायचंय ते छायाचित्र घेऊन तुम्ही आत्ता लगेच ती सुरुवात असाइनमेंट करू शकता. तुम्हाला कुठला एखादा फोटो घ्यायचा असेल तर 3 फोटोमधला एक फोटो घ्यायचा आहे. समोर ठेवायचा आहे तुमच्या आणि आपण बघूयात काय करायचंय त्या फोटो बरोबर. एकदा का तुम्ही 3 व्यक्तींची निवड केलीत आणि त्यांची छायाचित्र तुमच्या जवळ ठेवलीत की तुम्ही जादूसाठी तयार झालात. तुम्ही शांत बसा आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या गोष्टीबाबत तुम्हाला अत्यंत कृतज्ञ वाटतं त्याचा विचार करा. या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त आवडतात? त्यांचे सगळ्यात चांगले गुण कोणते आहेत? तुम्हाला त्यांच्या सहनशीलतेबद्दल, ऐकून घेण्याच्या क्षमतेबद्दल, बुद्धिमत्ता, ताकद, चांगली निर्णय क्षमता, शहाणपण, हसणं, विनोद, समजण्याची कुवत, डोळे, स्मित हास्य किंवा सहृदयता याच्याबद्दल कृतज्ञता वाटू शकते. म्हणजे हे अशा पद्धतीचे कृतज्ञता शोधण्यासाठी तुम्ही हे जे त्यांनी पॉइंट्स दिलेले आहेत ते पॉइंट्स बघून तुम्ही कृतज्ञता शोधू शकता. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर मी माझा भाऊच घेतला सचिन, की त्याच्याबद्दल मी जर घ्यायचं म्हटलं तर मी म्हणेन की आय एम सो थँकफुल किंवा मी कृतज्ञ आहे सचिन मी कृतज्ञ आहे तुझ्या सहनशीलतेबद्दल, कारण की तू मुंबईमध्ये एकटा राहून म्हणजे स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं घर घेतलंस. किंवा सचिन मी कृतज्ञ आहे तुझ्या बुद्धिमत्तेसाठी, कारण तू एकटा राहून सगळं स्वतःचं विश्व निर्माण केलंस. सचिन मी कृतज्ञ आहे तुझ्या ताकदीसाठी, कारण तू जेव्हा शेतात काम करायचास तू पप्पांच्या बरोबरीने काम करायचास. किंवा सचिन मी कृतज्ञ आहे तुझ्या निर्णय क्षमतेसाठी, कारण की तू ह्या एवढ्या कमी वयामध्ये मुंबईमध्ये स्वतःचं घर घेण्याचा निर्णय घेतलास. किंवा सचिन मी कृतज्ञ आहे किंवा मी आभारी आहे किंवा मी कृतज्ञ आहे तुझ्या त्या हसण्यासाठी, कारण की तू खूप स्मित हास्य करतोस आणि तुझं हसणं मला आवडतं. असं तुम्ही काहीही ह्याच्यातले जे पॉइंट्स आहेत ते बघून तुम्ही त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता. किंवा त्यांच्या ड्रेसिंग सेन्स, किंवा मला सचिनचा आमच्या ड्रेसिंग सेन्स खूप आवडतं, त्याचे ते कलर कॉम्बिनेशन तो खूप सुंदर घालतो, तर मी त्याला म्हणेन सचिन मी कृतज्ञ आहे की आय एम थँकफुल टू सचिन बिकॉज त्याचे ड्रेसिंग सेन्स म्हणजे त्याचं कलर कॉम्बिनेशन कपड्यांचं मला फार आवडतं. तर असं तुम्ही लिहू शकता. त्यांच्याबरोबर काही गोष्टी करताना तुम्हाला आनंद वाटतो, मजा वाटते, म्हणूनही तुम्हाला त्यांच्याबरोबर कृतज्ञ वाटते. किंवा ज्या व्यक्ती वेळेला तुमच्या मदतीला धावून आली किंवा तिने तुमची काळजी घेतली, तुम्हाला आधार दिला, प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्हाला आठवते तेव्हाही त्यांच्याविषयी कृतज्ञता तुमच्या मनात दाटून येते. तर ह्या गोष्टी अशा डोक्यात ठेवून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता त्या व्यक्तीसाठी. त्या व्यक्तीविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटते यावर थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांचे फोटो तुमच्या समोर ठेवा, पेन आणि वही घ्या किंवा संगणकाजवळ बसा. आता हे संगणकाजवळ आपण बसायचं नाही, आपण वही पेनच घेऊन बसायचं आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टीबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञता वाटते त्या आठवा. 5 गोष्टींची यादी करताना व्यक्तीच्या फोटोकडे बघा. प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे या जादूच्या वाक्याने करा. या व्यक्तीचे नाव लिहा आणि त्यानंतर तुम्हाला कृतज्ञता का वाटतं ते लिहा. म्हणजे ते कसं लिहायचंय पण हे पण दिलेलं आहे बघा. हे सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मी आता ग्रुपवर असाइनमेंट मध्ये लिहीन. तर पहिलं काय लिहायचंय, आभारी आहे
आणि त्या व्यक्तीचं नाव. म्हणजे पहिल्यांदा काय म्हणायचंय, आभारी आहे सचिन आणि कशाबद्दल? आभारी आहे सचिन तुझ्या हसण्याबद्दल. कशाबद्दल? कृतज्ञ वाटते ते लिहायचं, किंवा आभारी आहे सचिन तू मला माझी मुलं लहान असताना पुण्याला येऊन बऱ्याचदा मदत केली आहे, करण्यासाठी मला कृतज्ञता वाटते असं म्हणू शकता. म्हणजे काही ही सेंटेन्सच लिहायचे, ह्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. पहिलं लिहायचंय आभारी आहे त्या व्यक्तीचं नाव, कशाबद्दल कृतज्ञ वाटते ते लिहायचंय. म्हणजे आभारी आहे सचिन, कशाबद्दल कृतज्ञ वाटते, त्यांनी मला पुण्याला असताना मुलांना सांभाळण्यासाठी किंवा मला जेव्हा गरज लागली तेव्हा तो पुण्याला येऊन मदत केली त्याबद्दल कृतज्ञता वाटते. म्हणजे त्याबद्दल आभारी आहे असं लिहायचंय. ठीक आहे. तर ते कसं आहे, तर मी ते तुम्हाला ग्रुपवर पण असाइनमेंट ज्यावेळेस टाकेन त्यावेळेस 2-3 एक्झाम्पल्स पाठवते. आता उदाहरणार्थ त्यांनी बरेचसे उदाहरणं पण खाली दिलेले आहेत. आभारी आहे सागर, मला तू नेहमी हसवतोस त्याबद्दल असं पण लिहू शकता तुम्ही. हे बघा. किंवा आभारी आहे आई, महाविद्यालयीन जीवनात तू मला आधार दिल्याबद्दल. जेव्हा तुम्ही तीनही व्यक्तींसाठीची यादी लिहून पूर्ण करता तेव्हा ही जादूची कृती पुढे चालू ठेवताना त्यांचे फोटो हातात घ्या आणि ते नेहमी तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी ठेवा. म्हणजे काय करायचंय, ही फक्त ग्रॅटिट्यूडच लिहायचंय का? नाही. तर एका वेळेस एका व्यक्तीचा फोटो घ्यायचा आहे, तो फोटो समोर ठेवायचा आहे आणि तो समोर ठेवूनच 5 त्यांच्यासाठीचे ग्रॅटिट्यूड्स लिहायचे. पुन्हा काय करायचंय, जेव्हा तुम्ही हे त्यांनी काय सांगितले पुढे, जेव्हा तुम्ही तीनही व्यक्तींसाठीची यादी लिहून पूर्ण करता तेव्हा ही जादूची कृती पुढे चालू ठेवताना त्यांचे फोटो हातात घ्यायचे. म्हणजे ते एका व्यक्तीचा फोटो ठेवला, त्या फोटोकडे बघून 5 ग्रॅटिट्यूड लिहिल्या. परत दुसऱ्या व्यक्ती तो फोटो काढायचा, दुसऱ्या व्यक्तीचा फोटो ठेवायचा, त्याच्यासाठी 5 ग्रॅटिट्यूड लिहायचे. परत तिसऱ्या व्यक्तीचा फोटो काढायचा, त्या फोटोकडे बघूनच 5 ग्रॅटिट्यूड लिहायचे. झाले तुमचे 15 ब्लेसिंग्स, 15 ग्रॅटिट्यूड लिहून झाले, पहिले 15 कृतज्ञता लिहून झाले, की तो फोटो प्रत्येक पहिल्या व्यक्तीचा फोटो हातात घ्यायचा आहे आणि काय करायचंय, तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी ठेवायचं. म्हणजे ते त्यांचे जे तिन्ही फोटो आहेत, ते जे काही तुम्ही 3 चूज केलेली लोक आहेत त्यांचे फोटो अशा ठिकाणी ठेवायचे की ज्या ठिकाणाहून तुम्हाला ते सहज दिसतील. म्हणजे जर तुम्ही सतत किचनमध्ये काम करत असाल तर किचनमध्ये ठेवा, हातात कायम फोन असेल तर फोनच्या मागे ठेवू शकता, तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर डेस्कवर ठेवू शकता, लॅपटॉपच्या तिथे ठेवू शकता, डायरीमध्ये ठेवू शकता, जिथे तुम्हाला त्या दिवसभरात सतत फोटो दिसतील असे. आज जेव्हा कधी तुम्ही त्या फोटोकडे बघाल तेव्हा त्या व्यक्तीचे नाव घेऊन आभारी आहे या जादूच्या शब्दांनी तिचे आभार माना. जसं आभारी आहे केतकी. म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, त्या व्यक्तीच्या फोटोकडे बघायचं आणि जो फोटो दिसेल त्याला म्हणायचं आभारी आहे सचिन, किंवा आभारी आहे मम्मी, किंवा आभारी आहे मिकी. असं ज्या 3 लोकांचे फोटो घ्याल त्या तिन्ही लोकांचे फोटोकडे बघायचे आणि आभारी आहे. म्हणजे ही कशी आहे असाइनमेंट, फक्त ग्रॅटिट्यूड लिहायचं नाही तर फोटो अशा ठिकाणी ठेवायचे की जिथून ते तुम्हाला सहज दिसतील येता जाता. आणि जेव्हा पण तुम्ही त्या फोटोकडे बघाल तेव्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि काय म्हणायचं, आभारी आहे आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय. कामानिमित्त जर तुम्ही फिरत असाल तर हे फोटो तुमच्या बॅगमध्ये किंवा खिशामध्ये घेऊन जा आणि दिवसातून 3 वेळा तरी त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे मिनिमम किती वेळा करायचे ही ऍक्टिव्हिटी, ऍटलिस्ट 3 वेळा तरी करायचे. आणि मग वर सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तिचे नाव घेऊन आभार माना. आता तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांचे जादूच्या नातेसंबंधात रूपांतर करण्यासाठी कृतज्ञतेची जादूची शक्ती कशी वापरायची हे माहीत झालं. आता जर ही आश्चर्यकारक अशी कृती तुम्हाला प्रत्येक नातेसंबंध उदात्त बनवण्यासाठी आवश्यक वाटत असेल तर तो या पुस्तकाच्या गरजेचा भाग नसताना देखील प्रत्येक दिवशी तुम्ही वापरू शकता. तुम्हाला हवं असल्यास एकाच नातेसंबंधासाठी अनेक वेळा तुम्ही ही जादूची कृती वापरू शकता.
तुमच्या नातेसंबंधांमध्ये चांगल्या गोष्टीबाबत जितकी जास्त कृतज्ञता तुम्हाला वाटेल, तितक्या जलद गतीनं तुमच्या जीवनातील प्रत्येक नातेसंबंधात विस्मयकारक बदल घडून येईल. म्हणजे जेवढी तुम्ही ही ऍक्टिव्हिटी, म्हणजे तुमचे ते 3 फोटो घेतले, ते जवळ-जवळ तुम्हाला असं वाटतंय की त्याच्यामध्ये चांगला बदल व्हावा, तर तुम्ही रोज रोज काय 8-10 दिवस ही रेग्युलर करायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला त्या नातेसंबंधांमध्ये बदल होताना दिसत नाही, तोपर्यंत ती ऍक्टिव्हिटी करायची. आता जादूची कृती क्रमांक 3 काय करायची आहे. जादूची कृती म्हणजे आजची असाइनमेंट काय आहे ते आपण बघूयात. पहिलं तर हेच आहे आपलं काउंट युअर ब्लेसिंग, म्हणजे 10 ब्लेसिंग्स लिहायचे आहेत आपले. जादूच्या कृतीचे 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चार करा. एक कुठली? तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणायचंय. म्हणजे 3 वेळा आभारी आहे लिहायचं नाही, फक्त तोंडाने बोलायचंय. ते पण कधी? परत वाचताना. एकदा लिहून 10 झाले की परत ते जेव्हा एक एक वरदान तुम्ही मोजाल त्यावेळेस तुम्ही ते 3 वेळा आभारी आहे असं म्हणायचंय. आणि त्या वरदानाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आता दुसरी असाइनमेंट काय? तुमच्या अगदी जवळच्या नातेसंबंधातील 3 नात्यांची निवड करा आणि त्या प्रत्येकाचा फोटो मिळवा. फोटो तुमच्या समोर ठेवा आणि प्रत्येक व्यक्तीच्या 5 गोष्टींबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञ वाटतं ते तुमच्या वहीत लिहा किंवा संगणकावर नोंदवा. प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे या जादूच्या शब्दाने करा. या व्यक्तीचे नाव लिहा आणि तुम्ही विशेष करून कशाबद्दल कृतज्ञ आहात ते लिहा. आज तुमच्या बरोबर हे 3 फोटो बाळगा किंवा तुम्हाला ते नेहमी दिसतील अशा ठिकाणी ठेवा. या छायाचित्रांकडे किमान 3 वेळा बघायचंय आपल्याला दिवसभरातून आणि त्या व्यक्तीच्या फोटोतील चेहऱ्याबरोबर बोला. जादूचे शब्द आभारी आहे असं म्हणून तिचे आभार माना आणि तिचे नाव घ्या. उदाहरणार्थ, आभारी आहे केतकी. शेवटची आणि पहिली असाइनमेंट रोज सेम असणार आहे. 10 काउंट युअर ब्लेसिंग पहिली असाइनमेंट आणि मॅजिक रॉक. झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. हे शेवटचे असाइनमेंट आहे. आणि आजच्या 3ऱ्या चॅप्टरची असाइनमेंट ही आहे. 3 फोटो घ्यायचे आहेत, त्यांच्याबद्दल 5-5 ग्रॅटिट्यूड्स लिहायचे आहेत आणि दिवसभरातून 3 वेळा त्या फोटोकडे बघून आभारी आहे आणि त्या फोटोतल्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय. तर हे आजचा चॅप्टर इथे संपलेला आहे. आता जे काही प्रश्न असतील ते विचारा.